लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भवानीनगर कॉलनीतील रस्ता दुरुस्तीसाठी मुख्याधिकारी पैठण यांना दिले निवेदन। घाण नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने डासांचे व रोगराईचे अधिक प्रमाण। याबद्दल सविस्तर माहिती अशी की वेळोवेळी वार्ड क्रमांक 5 तहसील रोड भवानीनगर येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला अर्ज व निवेदनाद्वारे सूचित केले की भवानीनगर कॉलनीतील रस्ता दुरुस्तीसाठी करण्यात यावा, कारण घाण नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने प्रचंड प्रमाणात त्या परिसरामध्ये चिखलाचे मोठमोठे खड्डे झालेले दिसून येतात। त्यामुळे डासांचे व रोगराईचे प्रमाण अधिकच वाढलेले आहे। कॉलनीतील रस्त्याची अवस्था फार खराब झाल्याने सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून पावसाळ्यात त्यात पाणी साचते आणि रहिवाशांना पायी चालणे किंवा वाहन घेऊन चालवणे फार कठीण झालेले आहे। त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। प्रामुख्याने या रस्त्यावर शाळकरी मुले, महिला, वृद्ध नागरिक व वाहन चालक यांचा दैनंदिन जीवनामध्ये रोज प्रवास असतो। त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे। याबाबत वर्षभरापासून संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांना फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटून समस्या सांगण्यात आलेली आहे। आपण संबंधित विभागाकडून पाहणी करून लवकरात लवकर योग्य ती दुरुस्ती करावी अशी विनंती दिनांक 8 ऑगस्ट शुक्रवार रोजी नगरपरिषद पैठण मुख्याधिकारी अंभोरे मॅडम यांना प्रत्यक्ष भवानीनगर येथे बोलवून निवेदनामार्फत देण्यात आली। त्यावेळी भवानीनगर येथील राहुल थोरात, माणिक थोरात, महाले, जाधव, ख्रिस्ती, ज्ञानेश्वर गरड आणि समस्त भवानीनगर येथील नागरिक उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.